म्हणजे मोबाईलच्या माध्यमातून आपण इतर काही गोष्टी पाहण्यापेक्षा आपण काहीतरी भगवंताची सेवा करावी हा उद्देश माझ्या मनामध्ये कोरोना काळामध्ये आला आणि तेव्हापासून ऑनलाईन च्या माध्यमातून गुगल मीटवर भावार्थ रामायण हा ग्रंथ चालू केला। त्यामध्ये सुरुवातीला काही कमी लोक होते, परंतु आता त्याचा एवढा विस्तार झाला की आता जवळपास महाराष्ट्रातील 20 जिल्हे यामध्ये सामील आहेत आणि 20 जिल्ह्यातले सर्व वाचक सूचक दररोज एक जोडी, दररोज एका जिल्ह्याला एक वार असतो, त्याप्रमाणे या ठिकाणी ते सेवा करतात आणि संपूर्ण महाराष्ट्रातील लोक त्यामध्ये ऐकतात। त्यामधले मग असे मोठमोठे जे कार्यक्रम असतात त्यामध्ये मग लक्ष्मण शक्ती असेल, ब्रह्मपत्र सोहळा असेल, हे आपण विविध तीर्थाच्या ठिकाणी घेतो। त्यातीलच लक्ष्मण शक्ती सोहळा हा गंगाखेड या नगरी आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे। 3 जानेवारी या दिवशी तो सोहळा आहे। त्या सोहळ्यासाठी सर्व रामभक्तांनी यावं अशी मी या माध्यमातून सर्वांना विनंती करतो। आणि मोबाईलच्या साहाय्याने 7 ते 9 दररोज संध्याकाळी काही काम नसते, घर बसले आपल्याला रामकथा वेगवेगळ्या जिल्ह्यातून वेगवेगळ्या वक्त्याच्या मुखातून आपल्याला ऐकायला मिळते। हे एवढं सुंदर असं व्यासपीठ निर्माण केलंय, त्याचा सर्वांनी फायदा घ्यावा हेच एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो। रामकृष्ण।